आगामी लोकसभा निवडणुका संदर्भात एकीकडे मुंबईमध्ये महायुतीची चर्चा चालू असताना नाशिकमध्ये मात्र जे स्थानिक भाजपचे नेते आहेत ते आपला दावा कायम एकूणच ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। माझ्यासोबत इच्छुक कॅन्डिडेट आहेत दिनकर पाटील। गेल्या अनेक दिवसांपासून ते लोकसभा लढवण्यासाठी तयारी करतायत आणि ते वैयक्तिक असतील किंवा नाशिकमधली जी भाजपची कोर कमिटी आहे या सगळ्यांनी नाशिकच्या या जागेवरती दावा केलेला आहे। एकीकडे महायुतीची बैठक मुंबईमध्ये एकूणच चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। आपणही आपला दावा हे कायम ठेवत आहे। कुठंतरी या सगळ्या गोष्टीमुळे वाद हे निर्माण होतोय। नाही, वादाचा विषय नाही। ही मागणी मी स्वतः केलेली नाही। ही मागणी आमचे भारतीय जनता पार्टीच्या परांदेताई, सीमाताई, राहुल डिकले, राहुल आहेर यांनी आणि जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, शंकर वाघ, लक्ष्मणजी सावजी, विजयजी साने, बाळासाहेब सानप या सर्व कोर कमिटीने मागणी केली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातील 20 मंडलाध्यक्ष यांनी मागणी केलेली आहे आणि आज महापालिकेत सुद्धा 66 नगरसेवक आहे, त्र्यंबकेश्वरला 20 नगरसेवक आहे, इगतपुरीला नगरसेवक आहे, सिन्नरला नगरसेवक आहे। एवढी मोठी ताकद असताना 2 वेळा हेमंत गोडसेंना भारतीय जनता पार्टीनेच निवडून दिलेलं आहे। ही मागणी पक्षाची आहे। अण्णा, पण एकीकडे महायुतीची चर्चा मुंबईमध्ये चालू आहे। विद्यमान खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते जागा आमच्याकडेच राहतील अशा पद्धतीचं एक दावा आहे त्यांचा। दावा ते करता, आम्ही करतो। दावा त्यांना करता ना, ते त्यांची जागा आहे करता, पण आम्ही पण भारतीय जनता पार्टी आमची ताकद आहे, आमचाच उमेदवारी राहायला पाहिजे। गोडसेंना का विरोध आहे आपला? माझा विरोध नाही, जनतेचा विरोध आहे। त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे। जर भारतीय जनता पार्टीला 100% 400च्या पार जागा करायच्या आहे, मग एक तरी जागा नाही गेली पाहिजे। त्यांच्याबद्दल नाराजी आहे। 10 वर्ष झाले। अच्छा, म्हणजे ते निवडून येणार नाहीत असं वाटतंय? लोक म्हणतात, मी नाही म्हणत। का बरं असं? पण काय कारण आहे? 10 वर्ष फिरलेच नाही, लोकांचं मत आहे असं। त्यांनी काम नाही केलं असं लोक म्हणतात। अच्छा, बरं, आपण या संदर्भात काही वरिष्ठांकडे आता निवेदन पाठवलेलं आहे किंवा आणखीन एकदा मागणी केली आहे? काय एकूणच आत्ताची परिस्थिती? भारतीय जनता पार्टी शिस्त पाळली जाते, वारंवार मागणी करण्याची गरज नाही। भारतीय जनता पार्टीला कोर कमिटीने मागणी केलेली आहे, त्याचा विचार वरिष्ठ नेते करतील। भाजपमध्ये पण अनेक जण इच्छुक आहेत, कुणाला तिकीट मिळेल? इंटरनल भाजपमध्ये सुद्धा काही या लोकसभा मतदारसंघावरनं वाद आहे? लोकशाही आहे, प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे। मी पण इच्छुक आहे। तर अशा पद्धतीची नाशिक लोकसभा संदर्भात ही एकूणच परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते आहे आणि महायुतीची सुद्धा जी बैठक आहे ते मुंबईमध्ये चालू आहेत। त्यामुळे नाशिकची जागा आता नेमकं कुणाला सुटतो हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।